रेकॉर्डिंग पण सुरू करणं बाकी आहे. झालं मॅडम. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आता हे लावली आहे तारीख दिसते ना. हो 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 13 जून 1967चा जन्म आहे. सकाळी 9:49 मुंबईमधला जन्म आहे. ठिकाण आहे बोरिवली, पण ते सबर्बनमध्ये येतं. कळलं का? हा. दळवी साहेब आहेत, त्यांचं स्वागत करायला विसरलो. दळवी साहेब, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आता ही पत्रिका मॅडमने लावलेली आहे, बघून घ्या. पत्रिका फार इंटरेस्टिंग आहे. पत्रिकेचं कर्कलग्न आहे. आपल्या सगळ्या पत्रिका झाल्या, पण कुंभलग्नाची पत्रिका काय मिळतच नाही चांगली, म्हणजे आली नाही माझ्याकडे अजून. शोधतोय म्हणून. बर, आता हे कर्कलग्न आहे. लग्नी गुरु, शुक्र आणि चंद्र हे 3 शुभग्रह शुभ राशीमध्ये आहे. कळलं का? 12व्या स्थानामध्ये बुध आहे, एकादशम स्थानामध्ये सूर्य आहे, मंगळ कन्या राशीमध्ये आहे आणि शनी मीन राशीमध्ये आहे. केतू चतुर्थात आहे आणि राहू दशमात आहे. गेल्याला पण असंच पत्रिका आली होती आणि चंद्र भाग्यात होता. यावेळेला शनी भाग्यात आहे आणि पराक्रमामध्ये मंगळ आहे. आता तुम्हाला शनी आणि मंगळाचे जे युद्ध आहे त्याच्याबद्दल ओळख तर सगळ्यांना पटली असेलच, त्यात काही वाद नाही. पण तरीसुद्धा त्यांची जी काही हिस्ट्री आहे ती तुम्हाला सांगतो. ही जी व्यक्ती आहे ही स्त्री आहे आणि ही मेडिकल सायन्समधले अतिशय उत्तम नावाजलेले डॉक्टर आहेत. म्हणजे त्या ज्या आहेत त्या अतिशय विद्वान डॉक्टर आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगलं नाव कमावलेलं आहे. सामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतर तिथे स्वतःच्या हिमतीवरती आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नव्हती, पण तरीसुद्धा ध्येय होतं. ते ध्येय म्हणजे आपल्याला सेवेमध्ये जायचं कुठल्या तरी. कर्क रास अशी बघितलं आपण तर कर्क राशीचं वर्णन केलं तर त्याला सर्व्हिस हा जो आहे सोशल सर्व्हिस, तर त्या ह्याच्यामध्ये कर्क रास आहे, म्हणजे कर्क रासच आहे, कर्क लग्न आहे आणि लग्नी गुरुचंद्राची युती आहे आणि शुक्रसुद्धा आहे. आता लेडीज डॉक्टर म्हटलं की तुम्हाला कल्पना आहे की बऱ्याचशा तक्रारी काही महिलांच्या असतात. त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं, म्हणजे साधारणतः सायन्स घेतल्यानंतर वयाच्या साधारणतः 21-22 वर्षी त्याच्यानंतर त्यांना सहजपणे, म्हणजे लग्नी गुरु काय काय काम करतो तर त्यांना त्यांचं जे ॲडमिशन आहे, म्हणजे प्रवेश आहे सायन्स मेडिकल कॉलेजला, तो त्यांना सहज मिळाला. कारण गुरुकृपा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तसं पंचमावर त्याची दृष्टी आहे, तिथे वृश्चिक रास आहे. मीन राशीवरती दृष्टी आहे, तिथे शनी आहे आणि मंगळ जो आहे तो शनीच्या समसप्तक योगात आहे. आता तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल किंवा सप्तमेश जेव्हा मंगळाच्या समसप्तक योगात आहे तर इथे मूळ पॉवरफुल ग्रह जो आहे पराक्रम स्थानामध्ये मंगळ आहे आणि तो कन्या राशीत आहे. तर जे काही ज्याला आपण म्हणतो की ऑपरेशन, म्हणजे ज्याला नॉट ओनली द सीझरिंग इत्यादी जे काही सर्जिकल काही गोष्टी असतात
सर्जन, त्याच्यामध्ये अतिशय चांगलं नाव कमावलेलं आहे व्यक्तीने. आता जरी शनी मंगळ समसप्तक योग असला तरीसुद्धा त्यांच्या कार्यामध्ये कधी खंड पडला नाही. म्हणजे तिथे तुम्हाला असा अंदाज आला असेल, सप्तमेश जो आहे तो भाग्यात आहे आणि संसार जो आहे तो साधारणतः 3 वर्षच झाला. आणि त्याच्यानंतर विचारांशी कसं असतं, कर्क लग्न हे जे आहे ते अतिशय डेलिकेट लग्न आहे आणि त्याला भावनात्मक गोष्टी भरपूर असतात. आणि त्यावेळेला आपला जोडीदार हा सुद्धा आपल्याला समजून घेणारा हवा. त्या विचाराने विवाह झाला होता, पण तो काही जास्ती काळ तिथे टिकला नाही. आता तसंच बघितलं तर डॉक्टरला पण काही लिमिटेशन्स असतात, वेळेचे बंधन असतात. कधी कधी ऑन ड्युटी बराच वेळ लागतो, तर आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. पण हे घरगुती युद्ध जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं आणि मग समझोता झाला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याच्यामध्ये शनीची दृष्टी जी आहे ती सूर्यावरती आहे, हा एक पहिला बिंदू आहे. त्याच्यानंतर मंगळसुद्धा शनीला तिथे म्हणजे सप्तमेशाला त्रासच देत आहे. त्याच्यामुळे तिथे मीन राशीतला शनी माघार घेऊन, ज्याला आपण म्हणतो की चल तुझं खरं माझं खोटं, म्हणून मी काय आर्ग्युमेंटमध्ये जाणार नाही. सहसा कर्क राशी जर चांगली, तिथे चांगले ग्रह आहेत, चांगले विचार आहेत, चांगलं सगळं असूनसुद्धा नंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मनाप्रमाणे, आणि त्या स्वतंत्र झाल्या. म्हणजे फक्त असा एक विवाह झाला, पण तो काही अनुभव चांगला आला नाही. कारण आपल्या समोरचं स्थान जे आहे ते आणि त्याचा अधिपती, याच्यावरती होणारे कुयोग आणि सूर्याच्यावर पहिली दृष्टी सूर्यग्रहावरती, तर त्या ठिकाणी सूर्य हा बघितला आपण तर तो मार्केश आहे. आपण नेहमी म्हणतो की मारक स्थानाचा अधिपती हा व्यवस्थित अवस्थेत असणं फार गरजेचं आहे. तर तसं रवी हा जो आहे हा मार्केश आहे आणि तो शनीच्या दृष्टीच आहे. आणि सप्तमेश जो आहे तो मार्केश आहे आणि तो मंगळाच्या समसप्तक योगात आहे. तर त्याच्यामुळे जातक हा आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. जरी पूर्वीचा लहानपणीचा काळ कालांतराने अतिशय चांगले दिवस आले आणि जास्ती पैसे खर्च न करता सहजपणे त्या मेडिकल्समध्ये चांगल्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना चांगलं हे मिळालं, पोझिशन मिळाली आणि मग त्यांनी स्पेशलिस्ट म्हणून भरपूर काही कार्य केलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये सर्जन म्हणून त्यांचं नाव फार चांगल्यापैकी तिथे. कर्क राशी थोडीशी हृदयाशी संबंधित आहे, तर त्याच्यावरती त्यांनी अभ्यास करून कीर्ती मिळवलेली आहे. मग अशा तऱ्हेची ही पत्रिका असून त्याला आपण बघितलं तर चंद्र हा कोणत्या नक्षत्रात आहे, तर आश्लेषा नक्षत्र आहे का बघा. चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे? अश्लेषामध्येच आहे. म्हणजे शेवटचा अश्लेषा 4. नवमास आहे, मध्ये. म्हणजे ते आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. तर त्या ठिकाणी तुझा त्याचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला कल्पनाच आहे. त्याच्यानंतर गुरु जो आहे तो या ठिकाणी आपण बघितलं तर गुरु शुक्राची जी युती आहे मूळ याच्यामध्ये ती सुद्धा तूळ राशीमध्ये आलेली आहे आणि तूळ नवमासामध्ये. म्हणजे आता तूळ नवमास चांगलाच आहे, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. मग अशा ह्या पत्रिकेमध्ये जातकाला करिअर का संसार हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि संसार बघताना तुम्हाला धनस्थान पण बघितलं पाहिजे, सप्तम स्थान पण बघितलं पाहिजे, चतुर्थ पण पाहिलं पाहिजे. आता चतुर्थामध्ये केतू आहे, पण त्याचा अधिपती गुरुयुक्त आहे. त्याच्यामुळे माहेरचं सुख ज्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी ते शुक्र चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी टळलेलं आहे, म्हणजे तिथे चांगलं मिळालेलं आहे. पण दशमस्थान हे जे आहे त्याचा अधिपती मंगळ हा शनीच्या समसप्तक योगात असल्यामुळे त्याची बरीचशी विश्लेषणं आहेत, कारणं आहेत. तर एकच कारणामुळे जातकाला दुःख येईल असं नाही. तर दशमस्थानाचं दुःख, जातक हा स्वतः नोकरी करत आहे, म्हणजे स्वतःचं हॉस्पिटल वगैरे असं काही नाही, आणि जातकाने कधीही डिस्पेन्सरी वगैरे हा विचार केला नाही.
डायरेक्ट जॉईनिंग जे आहे ते हॉस्पिटलमध्येच झालं. म्हणजे तिथे त्यांना जे काही आनंद, प्रत्येक व्यक्तीचा आनंद हा वेगळा वेगळा असतो. तर त्याप्रमाणे त्यांनी जे काही समाजसेवा आहे किंवा लोकांशी भेटणं, हे करणं, काहीतरी जिगरचं काम करणं आणि पैसे कमावणं हा पण एक भाग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये संततीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की संतती झालेली नाही, कारण का पंचमेश समसप्तक योगात असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा विचारच केला नाही. फक्त एक नावापुरता विवाह झाला आणि तिथे ग्रह लग्नी चांगले असल्यामुळे जातक स्वतः करिअर ओरिएंटेड आहे. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष कुठे ठेवलं तर भाग्याकडे ठेवलं. भाग्यावरती गुरु पाहतोय आणि मुळामध्ये गुरुच्याच राशीमध्ये शनी महाराज आहेत. आणि शनी महाराज जे आहेत तर ते त्या ठिकाणी भाग्याच्या राशी म्हणजे मीन राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगली सेवा करणं हे जबाबदारी घेतली. त्याच्यामध्ये योग चांगले आहेत. एकाच तत्वामध्ये आपण जेव्हा म्हणतो जे जलतत्व आहे त्याच्यामध्ये 3 ग्रह आणि चौथा शनी, म्हणजे 4 ग्रह जलतत्वात आहेत. तर जलतत्व हे प्रामुख्याने बलवान झालं आहे. आणि आपण मागे पण विचार केल्याप्रमाणे जेव्हा पराक्रम स्थान ॲक्टिव्ह असतं त्याबरोबर षष्ठस्थान ॲक्टिव्ह असतं, तर त्यावेळेला तिथे जातक हा आपल्या कामामध्येच जास्त विलीन होतो आणि त्याच्यामधूनच तो जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. तशी ही पत्रिका साधारणतः वैवाहिक जीवन सोडलं तर करिअर ओरिएंटेड आहे. राहू त्या ठिकाणी असल्यामुळे हां हॅलो हां मी जरा क्लासमध्ये नंतर बोलतो. हां 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 तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जो कल आहे तो कामाशी ठेवल्यामुळे दशमातला राहू आहे तो सतत त्यांना इथे कार्यरत ठेवलेला आहे. जबाबदाऱ्या आहेत आणि काही प्रिन्सिपल्स आहेत त्या जातकाचे. त्याच्यामुळे जातक यशस्वी होत गेला आणि आता सुखाने आयुष्य जगत आहे. आता तुम्ही बघितलं तर 67चा जन्म आहे, तर आता वय वर्ष किती झालं असेल, तर 58 किती 58. हां 57-58चं वय आहे आणि अजूनही काम करण्याची स्फूर्ती आहे आणि सन्मान भरपूर आहे, मान सन्मान भरपूर आहे, कारण लग्नी गुरु आहे ना, त्याच्यामुळे मनमिळावू आहे. अधिक शुक्रसुद्धा आहे तिथे. गुरु शुक्र चंद्र हे तिघही असल्यामुळे लोकांशी वागताना तो संपर्क आहे तो अतिशय चांगला दांडगा आहे. आणि कर्कट राज असल्यामुळे त्या ठिकाणी एक तर प्लस पॉईंट म्हणजे गुरु चंद्राचा, गुरु शुक्राचा, चंद्र शुक्राचा, तशी त्या आणि लोकांना आदर पण आहे. सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्यापैकी झालेल्या आहेत. म्हणजे पत्रिका फक्त आपण बघितलं तर सप्तम स्थान मारकस्थान, शनी मंगळाचा समसप्तक, शनीची दृष्टी सूर्यावरती आणि ऋषभेचा रवी आहे. तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला कुटुंबातील काही प्रश्न आले होते मारकस्थान म्हणून, तर त्याच्यावरती निवारण झालं. आणि हे कष्ट हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कारणामुळे येतच असतात. तर तशा प्रकारे ही पत्रिका आहे. आता ह्या पत्रिकेची पूर्णपणे तुम्हाला भूमिका सांगितली आहे. तर पुढे जाऊन तुम्ही जातक अतिशय चांगल्यापैकी म्हणजे चांगल्या मोठ्या मुंबईतल्या जे मोठं हॉस्पिटल आहे बॉम्बे हॉस्पिटल म्हणून मरीन लाईन्सला मेट्रोजवळ, तर तिकडे कार्यरत आहे आणि अतिशय मोठ्या पोझिशनवरती काम करत आहे आणि आपला महाराष्ट्रीयन आहे. बोला. तर तुम्हाला सगळी ओळख करून दिलेली आहे. तर मला असं वाटतं की तुमचा अभ्यास जो आहे तो निश्चितच आता वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे तिथे बरं आता दुसरा एक हे सुरू करणार आहे मी, ज्याला करंट अफेअर्स सर्वतोभद्र चक्राच्या अनुसरून. तर तुम्ही सर्व जर येणार असाल तर मी सर्व ग्रुपवरती तिथे आमंत्रण पाठवीन. नाहीतर कोण येणार नसेल तर मग नंतर मी दुसरा ग्रुप बनवून
दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये ॲड करेन. ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी नाही सर, आम्ही येणार आहोत. येणार आहे आम्हाला सर, येणार आहे यायचंय आम्ही. सर. हो मला सर, यायचंय आम्ही सर पाहिजे मला. येणार आहे सर. सर. मी पण तो येणार आहे बघायचं सर. सर, पाहिजेच आहे सर मी मला. पण येणार आहे. हो सर, आम्ही पण आम्ही येणार फिक्स आहोत. आहोत. सगळेच हो येणार सर. आहे, सर्व हो येणार सर. आहे. मी पण येणार आहे. येणार सर, आम्ही येणार. सर फिक्स आहोत, आम्ही फिक्स. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. तर हा अशा तऱ्हेचा कुंडलीचा जो काही तुम्हाला सारांश सांगितला, त्याच्यामध्ये दृष्टी पाहावी, योग पाहावे. आता शनीचं जसं बघितलं तर सप्तमावर दृष्टी आहे गुरुची आणि शनीवरती पण आहे. तर तो नाममात्र विवाह झाला, पण मंगळ आणि शनीचा समसप्त योग असल्यामुळे तिथे कधी कधी कर्क राशीला आणि कर्क लग्नाला बघितलं तर कलह हा सहन होत नाही, कारण ते अलिप्त राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. असा एक भाग त्याच्यामध्ये आहे. पण इथे गुरु लग्नी असल्यामुळे ज्याचा करिअर ओरिएंटेड झाला आणि उच्च शिक्षित असल्यामुळे तिथे त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आपलं काम आणि आपलं पैसे आणि अतिशय चांगल्यापैकी पगार वगैरे आहे. साधारणतः 4.5-4 लाख रुपये पगार आहे. आता आणखी काय पाहिजे बोला. सर मी विचारू? हां बोला ना. नमस्कार सर. सर आता नमस्ते. इथं अष्टक वर्गामध्ये सप्तम स्थानाला मार्क भरपूर आहेत. हां, मग तरी सुद्धा हा प्रॉब्लेम मंगळामुळं की कशामुळं? मंगळ शनी समसप्तक आणि शनीला मीन राशीला मार्क किती आले ते बघा. अच्छा अच्छा. मीन राशीचे पण मॅडम मार्क बघायचे. ऐका ना, सप्तम स्थानाला पण 21च मार्क आहेत. बघा हा बरं. सप्तम. हो हो हो, हो. 21 आहेत, 21 आहेत. 21च आहेत, होय. हो. 21 आहेत का? 30 इथं 26 पैकी 30 माझ्या हो. ह्याच्या नाही लॅपटॉपला नाही 30 आलं. नाही, नाही, कमीत कमी 21 6 28 आहे. 6 10 11 लाभ असताना 41 आहेत एकदम. हो हो, लाभस्थानाला 41 आहे, पण सप्तम आणि आणि हम्म, हम्म, व्ययाला कमीच आहे. कमी आहे, कमी आहे. वेळाला हे कमी आहे. हो. शिवाय तिथे 10 शनीने मार्क किती दिलेत ते पण बघायला हवेत 10 10 सप्तमात. 11 मध्ये बरोबर. शनीला मॅडम 4-3-4च मार्क आहे ना. 4 ते 5 5 झाले म्हणजे भरपूर आले, पण 3-4 हम्म. 3-4 असतात. आणि हा मुळात हा. शुक्राने पण कमीच दिले ना सप्तम स्थानाला, 2च दिले. होय. हा त्यामुळे वैवाहिक हे नाही. अच्छा भिन्नाष्टकामध्ये. बरोबर बरोबर. तो एक मायनस पॉईंटच झाला आयुष्यामध्ये. होय. हम्म. तेवढंच एक दुःख आहे. पण स्कॉलर आहे, विद्वान आहे, हाताला यश आहे. मुख्यतः हाताला यश आहे, कारण ते जे काही सर्जरीमध्ये मंगळ हा जो आहे ना, हा तिकडे कारक आहे. म्हणजे हातात म्हणजे जिथे आपण तृतीय स्थान पाहतो आणि त्या ठिकाणी त्यांना तिथे स्पेशालिटी झाली. आणि सर षष्ठ स्थानावर पण मंगळ आणि शनीची दोघांची दृष्टी असल्यामुळे हो सर्जरीमध्ये त्या चांगल्या वाकबगार होऊ शकल्या. म्हणजे ते स्थान ह्याचं आहे ना, त्यामुळे बरोबर. त्याच्यात त्यांना यश आलं. आणि शिवाय लग्नावर कोणत्याही वाईट ग्रहाची, म्हणजे वाईट असं नाही म्हणत, पण कोणत्याही ग्रहाची दृष्टी नाही. त्यामुळे गुरुचा होल्ड शनीवर आहे, पण शनीचा होल्ड गुरुवर नाहीये. म्हणजे एरवी आपण बघतो की शनी शनी बाकीच्या ग्रहांना कॅप्चर करतो किंवा हम्म, त्याच्या ह्याच्याखाली असतात, तसं इथे लग्न नाहीये त्याचं, बरोबर. शनी भाग्यात असल्यामुळे. आणि असं एकच फक्त ती चूक आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जातकाला भरपूर मोठ्या प्रमाणात पीडा सहन करावी लागली. हम्म. कळलं का? हम्म. नाही, भरपूर पीडा झाली. कधी कधी आयुष्य हे काय आहे की चांगल्या माणसाला जेव्हा दुःख येतं त्याला नंतर परत तो त्या ठिकाणी नको, जैसे थे वैसे. आणि लग्नी गुरु असल्यामुळे तिथे धर्म वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथे शेवटी मग त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, तक्रार करायला गेले नाही. सहसा बऱ्याच वेळेला बघा राशींचं जे काही हे असतं ना मन, तर तूळ रास आहे, कर्क रास आहे, वृषभ आहेत, ह्या साधारणतः आर्ग्युमेंट नेचरच्या नाही आहे.
त्याच्यामध्ये जे आहे ते समाधान मानतात आणि आपलं गप्प राहतात. बोला. सर इथे लग्नात गुरु आहे त्यामुळे लग्न स्ट्रॉंग झालेलं आहे. पुन्हा सूर्य हा मृगशिरामध्ये आला म्हणजे त्यांच्या बोटांमध्ये जी कला आहे सर्जरीची ती एकदम तल्लख आलेली आहे. आणि मंगळ पण चित्रा नक्षत्रात आहे त्यामुळे त्यांना सर्जरीमध्ये एकदम बेस्ट हे झालं. बरोबर. आणि शनी पण धनु नवमांशात आहे त्याच्यामुळे त्याचा कर्मस्थानावर काही म्हणजे कर्माशी संबंधित असा बॅड इफेक्ट न होता चांगलाच झालाय सर्जरीसाठी किंवा डॉक्टर त्या Medical इझिली science. झाल्या गुरु मेडिकल सायन्स मध्ये. तर कसं आहे, लग्नबिंदू जो आहे ना मॅडम तो धनु नवमाशामध्ये आहे. हो हो आणि धनु नवमाश हा जो आहे हा अग्नितत्व पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. हो आणि हो तिथे हो तो हो नवमाश येणं सुद्धा फायदेशीर ठरलेलं आहे. फायदेशीर ठरलं. दुसरं की पराक्रमेश जो आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि स्वतःच्या राशीत आहे. हो बुध पण स्ट्रॉंगच त्यांनी म्हणजे हो. त्यांना पुढेच नेलं त्याने बुधाने पण. Yes. आणि षष्ठ स्थानमध्ये तुम्ही बघितलं तर 3 ग्रह पाहतायत. मंगळ सुद्धा पाहतोय, शनी सुद्धा पाहतोय आणि बुध सुद्धा आणि पाहतोय. बुध सुद्धा पाहतो. हा. सुरुवातीला त्यांना संधी आली होती सरकारी याच्यामध्ये, पण नंतर त्यांनी ते नाकारले महाराष्ट्र सरकारमध्ये. कारण त्या चांगल्या स्कॉलरमध्ये झाल्यानंतर कसं असतं की सरकारमध्ये नेव्ही, रेल्वे, त्याच्यानंतर कस्टम या ठिकाणी ना डॉक्टरला अतिशय जास्ती प्राधान्य असतं. त्याच्यावरती त्यांना तो जॉब आला होता पण त्यांनी नाही घेतला. ते तो शनीमुळे आला, मंगळामुळे गेला असं येते. ते जेव्हा 2 ग्रह 3 ग्रह जेव्हा त्या स्थानाला पाहतात, आता धनुराज बघितलं तर ती भाग्याचीच आहे नो डाऊट, आणि षष्ठ स्थानाची कष्ट तर आहेतच. हो सर. बोला. सर तुम्ही म्हणालात ना 21व्या वर्षी त्यांना प्रवेश मिळाला मेडिकलला. हम्म. हो तर त्यावेळेस काढलं ना तर गुरु दशमातच होता आणि शनी षष्ठात आलेला होता ओके. आणि राहू अष्टमात होता. म्हणजे शनीची दृष्टी राहू म्हणजे अष्टम स्थानावर पण होती, आपण याच्या सर्जरी वगैरे म्हणतो तर. हा. आणि राहू पण होती आणि केतू द्वितीयात होता. म्हणजे तिथे म्हणजे तो योग पण त्यावेळेला गुरुनी आणि शनीनी तो पण पटकन दिला. म्हणजे दशमातच गुरु असल्यामुळे आणि षष्ठात शनी असल्यामुळे नोकरी त्यावेळेला म्हणजे ग्रहमान पण योग अगदी योग तयार झाले. योग तयार झाले. हो योग होणं फार महत्वाचं असतं मॅडम. हो हो. हो पण गुरुची दृष्टी आली, द्वितीयावर पण आली, षष्ठावर म्हणजे त्या गोचर शनीवर पण आली आणि चतुर्थ स्थानावर पण आली बरोबर. गोचर गुरुची. आणि नवमाश तर आहेच. नवमाश धनु नवमाश शनी आहे, शनी बरोबर हर्षल पण आहे सर. त्यामुळे तो एक कौशल्य जे हातातलं आहे सर्जरी बरोबर. करण्याचं त्याला पण बरोबर. तो हर्षल पूरक झाला ना आणि त्याच्यात उच्च पदावर पण गेल्या ना त्या. आज नावलौकिक वगैरे मिळालं तर तो हर्षलही तिथे त्यांना तो पूरक ठरला. आणि कसं आहे मॅडम की संतती वगैरे कोणी नसल्यामुळे त्या हो ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामावरती केलं. कामावरती केलं. आणि ते मुळातच आहे ना कर्क रास म्हटल्यानंतर येस. सेवा करणं हाच त्यांचा हे. आणि एक अति भावनाशील असल्यामुळे कसं झालं एक गोष्ट घडली तर घडली म्हणजे त्याच्याकडे परत त्यांनी लक्षच हे केलं नाही की नको परत त्याची परीक्षा घ्यायला नको. आणि नाही, केतू काही पण हे बसलाय करायचंच नाही. हो आणि चतुर्थात दुर्लक्षच केलं. केतू आहे ना, केतू बसलेला आहे हो. चतुर्थात.
हो हो त्यामुळे हो त्यांनी ते गृहसौख्य गेलं, पण माहेरचं आहे म्हणजे तसं गृहसौख्य मिळालं का तर तिथेही 30 मार्क आहे. म्हणजे सासरचं नाही मिळालं तरी घरचा आधार किंवा असा तो सगळा मिळालेला असेल त्यांना. त्यात काय आहे, चतुर्थ ना मॅडम केतू असल्यामुळे ना हो त्याग दाखवतो. हो तर तो तेच त्यांनी तसा तो त्याग तयारीशी केला. तर केला. मग चला. आणि इकडे झोकून दिलं, करिअर मध्ये झोकून दिलं त्यांनी. आता या राहायला सुद्धा तिथे नेपेन्सी रोडला आहेत. हो आणि सगळं अकोमोडेशन सुद्धा कंपनीचं वगैरे सगळं चांगलं हे दिलेलं आहे. हो म्हणजे सगळं व्यवस्थित घरदार झालेलं आहे. हो. असा काही प्रश्न तसं नाही. सुख सगळं मिळालेलं आहे, फक्त एक सुख सोडलं तर घरदार. नेपेन्सी रोडला तिरुपती अपार्टमेंट म्हणून एक आहे, महालक्ष्मी मंदिरच्या बिलकुल समोर. तर तिकडे त्या राहायला आहे. हो तर ही अशी पत्रिका आहे. बाकी पण तुम्ही बघितलं, तुम्हाला तो पंचमेश जो आहे तो पराक्रमात आहे, कन्या राशीमध्ये आहे. पण शनीच्या परत समसप्तमी विभाग आपण जर कधी बघितलं आता तर एक तर अष्टम स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान आणि पंचम हो स्थान, एक हो केंद्र आणि एक त्रिकोण. तर त्या ठिकाणी तिथे हे जे युद्ध आहे तर ते युद्ध कायम जीवनामध्ये तसंच राहील. आणि आता आई पण नाही आहेत, वडील पण नाही आहेत, भावंड आपापल्या घरी आहेत. हो या या एकाकी आहेत. म्हणजे आहे. हो थोडंसं वानप्रस्थ आश्रम आहे त्या याच्यामध्ये. शी इज हॅपी. म्हणजे भक्ती मार्गामध्ये चांगलं हे आहे, प्रगती आहे. आमच्या इथे मुंबईला एक काशी मठ म्हणून आहे. तर तिकडे बरेचसे जे GSB गौड सारस्वत आहेत ना, तर त्या ज्ञातीचा तो मठ आहे, फार मोठा आहे. म्हणजे हो काशी म्हणजे काशीची मुख्य शाखा आहे ती. आणि मुंबईला साधारणतः त्यांनी 25 कोटी रुपयाचं बिल्डिंग बांधले. त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे कार्य करतात. असं आहे. सर हे चंद्र गुरुच्या युतीमुळे आणि शनी दृष्ट म्हणजे त्रिकोण योगात त्यामुळे पण असं असू शकेल ना वैवाहिक हा, साठी. वैवाहिक मुख्य म्हणजे असं आहे मॅडम, सप्तमेश मंगळाच्या समसप्त योगात आहे ना. हो ते पण त्याच्या आहे. आणि हा चंद्रगुरुची युती लग्नात हो ऍक्च्युली गुरु सप्तमाला पाहतो त्यामुळे त्यांनी हो. वाचवायला पाहिजे होतं, पण चंद्रगुरु असल्यामुळे आणि शनीचा त्रिकोण असल्यामुळे अं, रस नाही राहिला. कसं आहे की समोरची व्यक्ती सुद्धा एक व्यवस्थित ह्याच्यामध्ये पाहिजे, हो नाहीतर मग ते काही हे होत नाही. आणि मग त्यापेक्षा निरस. कर्क लग्न आणि कर्क राशी आणि कर्केला गुरु आणि कर्केला शुक्र आणि एस्टॅब्लिश फॅमिली आहे, त्याच्यामुळे त्यांना ते काही गोष्टीची डिपेंडंट नाही आहे. शी इज नॉट डिपेंडंट ॲट ऑल. हा म्हणजे त्या इंडिपेंडंट आहेत आणि चांगल्या मोठ्या पोझिशनवरती आहेत, अनुभवी आहेत. सन्मान आहे. हो सन्मान आहे मेन. येस. आणि कसं आहे, काही कॉन्फरन्सेस वगैरे होतात ना, मेडिकल कॉन्फरन्सेस, तेव्हा त्याच्यामध्ये फार मोठमोठ्या तिथे लोक आलेले असतात. आता तर परदेश वगैरे बंद झालेत, पण पूर्वी परदेशामध्ये जाऊन व्याख्याने देणं वगैरे सगळं, आपला अनुभव, व्याख्यान म्हणजे आपला अनुभव सांगणे. हो स्पेशली लोक इन्व्हाइट करायचे की मेडिकल सायन्समधला काय अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये जिथे काही फायझर कंपनी आहे, सिप्ला कंपनी आहे, तर त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून औषधं कशी उपयोगाला येतात तर त्याचंसुद्धा त्यांना सुझाव करणं, तिथे सूचना करणं किंवा त्या प्रकारे कंपनीचं मार्केटिंग करणं. इन शॉर्ट ही औषधं कशी हे करतात. आणि मेडिकल सायन्सला भरपूर फॅसिलिटीज असतात. काही वेळेला कंपन्या एवढ्या स्पॉन्सर करतात ना
एक एक वेळेला एका एका कॉन्फरन्समध्ये मॅडम 10-10 लाख रुपये फक्त बक्षीस मिळतं. सर्व्हिस चार्जेस 10-10 लाख रुपये. म्हणजे जसं माणसाचं भाग्य आपण कल्पना करू शकत नाही. आता आपल्याकडे ज्योतिष कॉन्फरन्स होतात, पण तिकडे कसं आहे, स्तुती पाठच असतात. ह्याची स्तुती यांनी करायची, त्याची स्तुती त्यांनी करायची, एकमेकाला हार घालायचे. तशी भानगड नाही आहे. कळलं का? हो सर, ह्यांना राहूनी पण खूप मोठं पद छान दिलेलं आहे. चांगलं केलं त्यांच्या ह्याच्यात. राहू पण खराब हे देत नाही, अर्थांश कर्क नवमांश मध्ये. बरोबर. आणखी कोणाला काही विचार सुचतायत का बघा. चव्हाण मॅडम, तुम्ही पण काहीतरी सांगा. हे लोक आणखी पुढे बोलतील काहीतरी. बर, सांगते. आता ही कर्क लग्नाची कुंडली आहे. कर्क रास आहे, 3 शुभग्रह लग्नी आहे. पण तरी पण कर्क लग्नाच्या कुंडलीला गुरु हा नवम आणि कोणस्थानाचा मालक आहे, लग्नेशाचा मित्र आहे. त्याच्यामुळे भाग्योदय करणं किंवा संधी देणं, उच्च शिक्षण किंवा अध्यात्म, प्रगल्भता, हे सगळे गोष्टी गुरु उत्तम प्रकारे देईल. पण षष्टेश म्हणून त्याची अनिष्ट फळं त्याची दूर होत नाही. पण नवमेश म्हणून जशी चांगली फळं देतो, त्याच्याबरोबर षष्टेश म्हणून पण चिंताही देऊ शकतो तो. तसंच गुरु जितका सुस्थितीत असेल तसाच नवम स्थानाची फळं चांगली मिळतील त्याला. पण षष्टेश म्हणून अशुभ फळं पण मिळू शकतात. शनी तर इथे अयोग्यच आहे या लग्नाला. बुध पण अयोग्य आहे, चंद्राला शत्रू मानतो. शुक्र हा सौम्य ग्रह आहे आणि चतुर्थ आणि केंद्रस्थानाचा मालक आहे. शुभत्वात जरा तो कमी पडतो आणि लग्नेशाला तो शत्रू पण आहे, एकादशेश पण आहे. त्यामुळे शुक्र इथे अनिष्ट ठरतो. आणि इथे गुरु शुक्राची जी काही युती झाली आहे षष्टेश, आणि ती चांगली नाहीये, एकदम कंजंक्शन मध्ये आहे. गुरु हा राहू केतूच्या पूर्ण अंशात्मक केंद्र योगात आहे. शनी हा भावारंभी आहे, म्हणून नवमांशात तो लग्नी आला. त्याच्यामुळे विरक्त आयुष्य आहे त्यांचं. डॉक्टर मेडिकल व्हायला कर्मेश जो आहे मंगळ, तो अष्टमेश शनीच्या संबंधात आहे, त्याच्यामुळे ती सर्जन आहे. राहू हा अश्विनी नक्षत्रात दशमात. अश्विनी नक्षत्र हे मेडिकल सायन्स साठी चांगलं आहे, त्याच्यामुळे दशमामध्ये अश्विनी नक्षत्र चांगलं आहे. मंगळ हा सिंह नवमांशात आहे, त्याच्यामुळे पण सर्जन झालेली आहे. पण आता इथे मूळ न व्हायला कारण गुरु राहू केतूच्या अंशात्मक केंद्र योगात. पंचमेश मंगळ हा 15 दिवस आधीच मार्गी झालाय, त्याच्यामुळे त्याची गती फार कमी आहे मंगळाची. शिवाय तो शनीच्या दृष्टीत आहे, त्याच्यामुळे मूल नाहीये. धनासाठी कुंडली चांगली आहे. धनेश लाभात, लाभेश लग्नात, लग्नेश लग्नात, ही धनासाठी कुंडली चांगली आहे. तर चंद्रकुंडलीचा पण धनेश रवी आहे, तो पण लाभस्थानात आहे. त्यामुळे कुंडली मेडिकलसाठी किंवा इथे बुध मंगळ अंशात्मक केंद्रयोग तो बरोबर नाही. नवमांश कुंडलीचा तो सप्तमेश आहे, त्याच्यामुळे तो अंशात्मक केंद्रयोग झालेला आहे बुध आणि मंगळाचा, तो एक वाईट आहे. आणि नवमांश कुंडलीमध्ये शनीची दृष्टी आहे सप्तमावर, ती बरोबर नाहीये. बाकी ठीक आहे, बाकी चांगलं आहे सगळं. ठीक आहे सर. दोन मिनिटं मॅडम, पत्रिका काढता का? बघा, ही जाहिरात माझी पहिल्या पेपरला यायची. 1 रुपयामध्ये 1 वर्ष ज्योतिष शिका. आणि पेपरचं कटिंग आहे. हो सर, आज बघितली.
एक नंबर आहे सर, मस्तच आहे जाहिरात. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आणि पेपरला दिलेली जाहिरात म्हणजे नेहमी असायची, प्रत्येक वर्षी 1 रुपयात 1 वर्ष ज्योतिष शिका. सर म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच काहीच अमाऊंट घेत नाही, काहीच नाही, 1 आता काय रुपयात नाही, कधीच नाही घेतली सरांनी. म्हणून म्हणजे ही बरेच दिवसांची. ही 98 सालची का 96 सालची जाहिरात आहे. बापरे सर, खूप मोठी गोष्ट आहे 96 साल म्हणजे ते इतक्या वर्षापासून. बघा ना, पत्ता वगैरे सगळं दिलं, रूम नंबर 13. आमचं 13-13 पगार सांगितलं होतं मी त्या हो. दिवशी. 13-13 नंबर हा मागून घेतलेला नंबर आहे, रूम नंबर. विचार करा, त्यावेळेला न्यूमरोलॉजी आम्ही विचार करत होतो. 13-13 मग गिरवाल ते सरांनी फक्त पण तसंच न्यूमरोलॉजी नाही निश्चित सर, केलं सगळेच सर. विषय रादर. पत्ता वगैरे सगळे नंबर बघा, माझा जुना नंबर आहे. तर आपल्या क्लासमध्ये रमल ज्योतिष घेतलंय सर तुम्ही? नाही, घ्यायचं आहे. आता ते काय, दळवी साहेबांनी पत्रिका बनवले, त्याला हा. झाली 15 वर्ष झाली. अच्छा. मग ती पत्रिका तुम्हाला कोणा शिकवायची, पण ते बोर्ड नाही ना, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे. तर कोणतरी मदत. बऱ्याच जाहिरात येतात 1 दिवसामध्ये रमल ज्योतिष नाही, 1 दिवसात होत नाही कधी. आम्ही नाही, 3-3 असं महिने येतात करायला. जाहिराती 1 दिवसात रमल शिका म्हणून. एका दिवसात कधी होणार, आयुष्यात होणार नाही. 3-3 महिने होत नाही. आता बघा, हो ना, इथे तुमच्या जाहिराती 3 महिने दाखवतात. तर इथे बघा, 3-3-3 9 12 एक बघा, 3-13 सगळीकडे 3 म्हणजे 12 महिने झाले की नाही. हो, म्हणजे परत 3 आले. हो, 12 म्हणजे महिने झाले. म्हणजे लोकांचे पण 12 वाजवले की नाही, आणि मग 13 आणि रूम नंबर 13. लोक म्हणायचे, सबका 12 बजा की 13 नंबर में बैठा हुआ है. अशी जाहिरात सर आहे. छबिलदास, हॅलो. हा, बोला सर, हॅलो. बोला. हा, सर तुम्ही छबिलदासला घ्यायचे क्लासेस पहिल्यांदी पूर्वी सरस्वतीमध्ये पण घेतले होते. तर छबिलदासचा मला अनुभव तुम्हाला सगळ्या मी हे करतो, शेअर करतो. कारण छबिलदासला रती महारथी तिथे क्लास चालायच्या आजूबाजूला, पैसे घेऊन स्वतःला शाळेत समजणारे असे काही, आता डायरेक्ट बोलतो मी, म्हणजे असं नाव नाही घेत कोणाचं, पण सरांचा एकदम मोफत क्लास होताच होता, परंतु तन मन धन तो शिकवत होते. त्यामुळे सगळे ते उजाड झाले. कोणी एका ठिकाणी टिकणार नाही. कोणी टीका पहिले प्राथमिक केली, पण सरांच्या बरोबरीला त्यांना कुणाला टिकता आलं नाही. सगळे क्लास खाली झाले पूर्ण त्यावेळेस. हे सगळ्यांना मी मुद्दाम बरे करतो. आणि सर शिकवून देखील आम्ही जेव्हा क्लास सुटायचो तेव्हा मी आणि एक मित्र होता आमचा, आम्ही 3 जण बसायचो संध्याकाळी, तेव्हा चर्चा करायचो. स्वतःच्या पैशाची आम्हाला चहा पाजायची, नंतर आरामशीर आपल्या घरी जायचे. इतके म्हणजे तन मन घेऊन प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे एकच आहे. दुसरी गोष्ट, त्या क्लासला छबिलदासला पण तिथे फी भरायला लागायची. ती पण स्वतःच्या खिशातलीच भरायची. कुठल्याही मुलाकडनं कुणाही डोनेशन काही नाही. म्हणजे एवढं गुरु भेटणं आयुष्यात हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून आम्ही चव्हाण मॅडम जुने जॉईंट आहोत. आणि कदाचित आमच्या लास्टच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्यावर राहणार आहात, आणि तुम्ही पण राहणार, हे मला खात्री आहे. हे मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की निस्वार्थी बुद्धी आताची नाहीये, पूर्वीपासूनच तीच आहे. आणि म्हणून सगळ्यांना सरस्वती अतिशय प्रसन्न आहे, आणि ते निस्वार्थी आहे आणि आपल्याला स्वार्थ अर्पण करते. आपण चांगल्या मनाने सगळे त्याचा स्वीकार पण करतात. चांगले चांगले हुशार मंडळी तयार झालेली आहे, आणि त्यात सगळ्यांना आनंद वाटतोय. त्याच्यामुळे सर हे लावली तुम्ही, मला ती आठवली सगळी जाहिरात, म्हणून मी दोन शब्द बोलण्याचं धाडस केलं. थँक्यू सर, थँक्यू. काय आहे, काल मी आमच्या प्रार्थनेला गेलो होतो. तर तिथे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये कधी गेलात तर पार्वतीकडेच सगळं मागायचं, आणि पार्वती भगवान शिवाला सांगते की हा तुझा दास आहे, याची इच्छा पूर्ण कर. तसं भगवान कृष्णाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राधा आणि तुलसी हे मेसेंजर आहेत भगवंताचे, तशी पार्वती मेसेंजर आहे.
तुम्हाला विद्येमध्ये विद्वान व्हायचं असेल तर सरस्वतीची पूजा करा. मग ती ब्रह्मदेवाला सांगते की हा जातक जो आहे याला विद्येची आवश्यकता आहे, तर ब्रह्मज्ञान तिथून प्राप्त होतं. तर प्रत्येकाची डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. अर्थव्यवस्था आहे, शक्ती आहे, शक्तिपीठ आहेत आणि सरस्वती विद्या. तर अशा तऱ्हेचं हे सगळं जीवन आहे. तर ठीक आहे, चला आता तुम्ही पत्रिका सांगा, आणखी काय काय कोणाला सांगायचं असेल. अगदी तुमचाच क्लास आहे, सांगा, विचार मांडा तुमचे. सर पत्रिका खूप चांगली आहे आणि छान म्हणजे सगळं विवेचन पण खूप छान वाटलं आम्हाला ऐकून. खूप छान आहे. सर एक विचारू का? बोला मॅडम. सर दशमातला राहू छत्रचामर योग देतो का? म्हणजे त्याच्यामुळे त्या एवढ्या मोठ्या मला हां, आता माहिती तसं बघितलं ना मॅडम, सांगतो तुम्हाला मी, काय हरकत हा नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामध्ये जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 50 लाख रुपये वर्षाचा पगार आहे. हो त्यांची जी काही प्रॅक्टिस आहे किंवा त्यांची जी क्वालिटी आहे, त्या 50 लाख रुपये काहीच नाही आहेत, पण त्या समाधानी आहेत. कसं आहे की गुरु आणि कर्कलग्न, कर्कचंद्र सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे अशी काही पैशाला अशी ओढ नाही की मला आणखी मिळालं पाहिजे. त्या गेल्या तर 10 लाख रुपये पण पगार मिळू शकतो महिन्याला. म्हणजे 1 कोटीचं किंवा 1.25 कोटीचं पॅकेज आहे. जसं तुमचं म्हणण्याप्रमाणे दशमातला राहूबद्दल आपण विचार करत आहोत, तर ती हो गोष्ट सर. सत्य आहे. तर त्याच्यामध्ये शी इज नॉट मनी माइंडेड, बिलकुल मनी कारण सर माइंडेड दशमेश आहे तो कन्या राशीत आहे ना, नाही. आणि कन्या रास म्हणजे सेवाभावी रास आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त सेवा हे धोरण ठेवलं, म्हणजे त्यांना पैशाची असं काही हा, म्हणजे पैशाचं असं एवढं काय, आणि एकटा जीव आहे. ते हो काही तसं मागे पुढे असं कोण हे नाही आहे, आई नाही आहे, वडील नाही आहेत, भावंड आहेत, ते आपापल्या संसारामध्ये आहेत. आता बोरिवली ते नेपेन्सी रोड विचार करा, प्रवास कसा आहे, हो ना नाही का? हो नेपेन्सी रोडला राहायला जाणं असं आहे. त्या ठिकाणी माझी बऱ्याच वेळेला भेट होते. कारण काल दसरा होता तेव्हा पण मी काल गेलो होतो. त्याच्या अगोदर अमावस्या होती तेव्हा पण गेलो होतो. तर तिकडे आमचं ज्ञातीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये. ते अच्छा साधारणतः मंदिर 400 वर्षापूर्वीच आहे. बापरे, खूप जुनं मंदिर आहे, फार जुनं आहे. प्राचीन. आणि ते सगळं हेरिटेजमध्ये आलेलं आहे. तिथे बालाजी मंदिर म्हणून कोळी लोकांचं आहे, ते 1785 सालातलं आहे. बापरे, केवढं जुनं आहे म्हणजे. 1785. म्हणजे तेवढं असं आहे. हे पण असेल तिथे हो पवित्र हो, आणि म्हणजे हा. आहे. तिथे काय असे फालतू गोष्टी करायला देत होते. पण तुम्ही कोणत्या एरियातलं सांगताय? हे बाणगंगा. बाणगंगा, ओके, बरोबर. हां, तर ही अशी पत्रिका असल्यामुळे त्या ठिकाणी बघा किती नशीब कसं असतं की जातकाच्या जीवनामध्ये काबाड कष्ट करून, घरची गरिबी असून संधी मिळत गेली आणि त्याचं चीज झालं. आणि आज एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा कुठल्याही तऱ्हेचा गर्व नाही, काही नाही. सामान्य माणसासारखं जीवन जगणे हे त्यांच्या मनामध्ये असतं. कारण लग्नी असणारे ग्रह सगळं, म्हणजे गाडी घोडा सगळं आहे. शुक्र आहे लग्नी ना, त्याच्यामुळे सगळ्या तऱ्हेच्या सोयी आहे. आणि नेपेन्सी रोड म्हटलं की तुम्ही बघा कसं हे आहे विभाग, असं आहे ना. दुसरी गोष्ट की आणखी एक तुम्हाला सांगतो की मोह नाही असा. आता एवढे पैसे येऊन सुद्धा कधी असं म्हणजे ही प्रॉपर्टी घे, ती प्रॉपर्टी घे किंवा असं काही हे नाही. जे आहे ते चांगलं आहे. आता थोड्या दिवसांनी कर्करास आणि रिटायर पण होईल. कर्कलग्न मुळातच तसेच असतात ना सर ते लोक. त्याच्यामुळे कुठली आसक्ती नाही अशी की मला हे पाहिजे ते पाहिजे. जे मिळालं आपल्या नशिबापेक्षा जास्ती मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. अपेक्षेपेक्षा जास्ती मिळालं. मी एवढी अपेक्षा केलीच नव्हती. 50 लाख रुपये पगार म्हणजे काहीच नाही आहे असं बघितलं तर. आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे.
30-35 वर्षाचा अनुभव आहे, 30 वर्षाचा तरी आहे. म्हणून पत्रिका तुमच्याकडे उद्देश हाच आहे की पत्रिका आल्यानंतर त्याच्यातली जी काही ग्रहांची बैठक आहे, कोण कोणाच्या राशीमध्ये आहे. जसं शनी महाराज जे आहेत ते गुरुच्या राशीत आहेत, तसा धनु राशीमधला शनीसुद्धा वाईट नाही आहे, चांगल्यापैकी फलादेश देणार आहे. पण शनी कुठल्या कुठल्या राशीमध्ये कसा कसा फलादेश देईल, सगळे ग्रह जे आहेत ते राशीच्या अनुसरूनच फलादेश त्यांना मिळतो. जसं आता उद्या सिंह राशीतला शनी आहे, तो थोडासा अक्कड आहे, पण शासकीय याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो तो फायदेशीर आहे त्याला, त्या गोष्टीला ते त्याचं कामच आहे. तुळेचा शनी आहे, तो त्या ठिकाणी कीर्ती मिळवणार आहे. असं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. तर शनीला होता तर दशमाच्या अलीकडली स्थानं ही थोडीशी पॉझिटिव्ह आहेत, त्याच्या पलीकडची स्थानं नकोशी वाटतात. म्हणून सूर्यप्रकाश ज्याचं जिथे सूर्याचं स्थान आहे तिकडे शनीचं एवढं फळ मिळत नाही, काही वेळेला तिथे त्रास होतो. असं आहे. पण पश्चिमेला शनीचं म्हणून तिथे तूळ रास उच्ची सांगितलेली आहे, उच्च. कळलं? पत्रिका बऱ्याच अंशाने तुमच्याकडे आता येतात, तुम्ही कन्सल्टन्सी करता. कधी कधी काय असतं की आता चांगल्या पत्रिका पण येत नाहीत, बऱ्याच रखडपट्टी असलेल्या पत्रिका येतात. आणि आताचा काळ एकदम खराब झालेला आहे, कारण ग्रहस्थिती तुम्ही बघितली, तुम्ही जर थोडंसं अभ्यास केलात तर बघा प्लॅनेटरी पोझिशन दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. परवा आपण जी पत्रिका पाहिली 55 सालची, त्याच्यामध्ये वेगळे स्टार होते. त्याच्यानंतर अशी पत्रिका पुन्हा तुम्हाला सापडणं परत कठीण आहे. तशी ग्रहस्थिती ही सारखी बदलत असते. आणि आता तर अख्ख्या जगामध्ये नुसता तमाशा झालेला आहे. अर्थकारण पण आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण आहे, युद्धाचं पण आहे, आणि त्याच्यामध्ये नुकसान पण आहे. नोकरदार लोक पण परेशान आहेत. सगळं परेशानीच झालेली आहे. कधी काय घटना होती, युद्धाची स्थिती पण तशीच आहे, आर्थिक स्थिती पण कठीण आहे, शैक्षणिक स्थितीला फार मोठा फटका येणार आहे. आणि बऱ्याच अख्ख्या विश्वामध्ये 90% लोकांनी शिक्षणामध्ये पैसे गमावलेले आहेत, शिक्षण शाखेला पैसे भरपूर गेलेले आहेत, आणि पुढचं शिक्षण पण कठीण आहे. तर तुम्ही परवा एक हे पाठवलं होतं युट्यूबचं, ट्रम्प 1 तारखेच्या नंतर एकदम हे होणार आहे म्हणून. तर खरोखर त्यांचं एक आता सगळं म्हणजे त्यांच्या इथे शटडाऊन सुरू झालं ना 1 तारखेनंतर सर. हो, भारी प्रॉब्लेम आहे मॅडम. लोक म्हणतात की मॅड. शटडाऊन सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे सरकारी सगळं कामकाज ठप्प आणि असं झालेलं आहे सर. सरकारमधल्या लोकांना कामावरून काढतात म्हणजे मला कामावरून काढून टाकणार आहे. हो तेच ना, व्हेरी बॅड. आणि आता अर्थव्यवस्था सुधारणार नाही मॅडम, किती तुम्ही आटापिटा केलात ना, इट इज नॉट पॉसिबल. जागतिक स्थितीवरती जर अमेरिकासारखी कंट्री जर फेल व्हायला लागली ना तर आपलं तर काहीच नाही समजायचं. अमेरिकासारखी हुशार कंट्री जर ती अपयशी ठरायला लागली, त्याचा अर्थ विचार करा तुम्ही की काय स्थिती हो ना, असेल. दिवसेंदिवस सुधारण्याची शक्यताच कठीण नाहीये. आहे. नाही सुधारणार नाही, मुश्किल आहे सुधारणं वगैरे. सगळ्या ह्या कालबाह्य आहे. मी तुम्हाला सांगतो मॅडम, पुढे 10 वर्ष तरी सुद्धा स्थिती सुधारणार नाही. आणि कठीणच आहे म्हणजे सगळ्यांचंच तर. एक तर निसर्ग वाट लावतोय, निसर्गाचा कोप आहे. धान्य पिकलं नाही तर उपासमार होईल, आणि शेतात काम करायला कोण तयार नाही. अमेरिकेतली शेती सडायला लागली माहिती तुम्हाला मॅडम. हो ना सर, व्हेजिटेबल सडायला लागले. परिस्थिती आहे. हो, देयर इज नो स्वीपर ऑल्सो ऑन द स्ट्रीट. लॉट ऑफ गार्बेजेस आहे तिथे, स्वीपर नाही आहे. त्यांना पण काढून टाकलं त्याने. साफ कोण करणार? इज मॅड रिअली. सर, अमेरिकेच्या ह्या नियमांमुळे आपल्या भारतातलं जे टॅलेंट आहे
ते भारतात राहिल्यामुळे भारताची तर प्रगती होईल ना. म्हणजे जरी अमेरिकेसाठी त्यांनी निगेटिव्ह गोष्टी केल्या असतील, पण आपल्या देशासाठी हे चांगलं होते असं मला वाटतंय. नाही नाही मॅडम, कसं आहे माहिती आहे का, की तुमचं म्हणणं एक वेळा आपण मानलं तर आपल्याकडे काम आहे का. आता तुम्ही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, रेफ्रिजरेटर. आता रेफ्रिजरेटर आपल्याला थंडी यायला सुरुवात झाली, बरोबर आहे. आज सॅमसंगने 7,000 रुपये भाव कमी केला रेफ्रिजरेटरचा, बिकॉज नो सेल. 30,000चं रेफ्रिजरेटर 23,000 रुपयावर आणलं. कळलं, म्हणजे तिथे विक्री नाही आहे, म्हणजे प्रॉफिट नाही आहे. तुम्ही बनवून 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 करणार काय. प्रोडक्ट तर विकलं गेलं बरोबर पाहिजे ना. आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. गणपतीमध्ये जे रेट होते ना त्यापेक्षा रेट कमी झाले. हो हो, कमी झाले. आज तुम्ही तुम्ही ह्याला जा ॲमेझॉनला, आजची न्यूज सांगतो तुम्हाला मी. काल दसऱ्याला कमी होते रेट. येस, सॅमसंग सारखी कंपनी कधी कमी करत नाही. अजिबात नाही. फोनमध्ये किती क्रांती आली बघा तुम्ही. सॅमसंग नाही, फिलिप्स नाही, कधीच करत नाहीत. 265 लिटरला 23,000 रुपये त्यांनी सांगितले. तो 21ला पण द्यायला तयार आहे, SBI कार्ड असेल तर. SBI कार्डचं डिस्काउंट आहे. फिलिप्सचा पण आहे. फिलिप्सला पण. SBI कार्डला सर मनी बॅक पण आहे. मनी बॅक पॉलिसी. म्हणजे स्थिती खराब आहे. तर पत्रिकेबद्दल बोला काहीतरी, सांगा सगळ्यांनी. चव्हाण मॅडमने फार चांगलं सांगितलं. तो सगळा जो अँगल आहे, अँगल फार महत्त्वाचा आहे. अँग्युलर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, विचार केल्या पाहिजेत. सर मी बोलू का? हां बोला ना. नमस्ते सर. नमस्ते. सर सेवा करण्यासाठी ज्या जातकाचा जन्म झाला असं म्हटलं तर काही चुकीचं नाही, कारण लग्न पण कर्क आहे आणि चंद्र पण कर्केचाच आहे. आता हा गुरु चंद्र जो शुक्र जो लग्नी आहे तो ऍज अ त्यांच्या पर्सनॅलिटीसाठी पण त्यांच्या नेम फेमसाठी पण या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगला आहे. शिवाय लाभे शुक्र पण तिथेच आलेला आहे. लाभामध्ये अष्टक वर्गाप्रमाणे 41 मार्क्स आहे. सो सगळ्यात जास्त लाभ देखील आणि सगळ्यात जास्त मार्क्स या स्थानाला आहे. त्याप्रमाणे त्यांना लाभ पण मिळणारच आहेत. नेम फेम पण छान आहे, कारण गुरु स्वराशीचा हे गुरु उच्चीचा आहे, त्याचबरोबर चंद्र पण स्वराशीचा आहे. गुरु चंद्राची युती आहे. आता इथे जो आहे तर चंद्राला जो नवमांश आहे तो म्हणजे मीन नवमांश भेटला, पण तो उग्रांश मध्ये. पण आय थिंक फ्रॉम मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू चंद्र उग्रांश मध्ये असणं योग्यच आहे, कारण जर अगदी लग्न आणि हे जर कर्क असेल तर जातक त्या गोष्टी करणार कसं. कारण चंद्र जेव्हा पापग्रहाशी संबंधित किंवा थोडा जरी असा हेर असेल त्याच वेळेस ती व्यक्ती मेडिकल फील्डमध्ये काम करू शकते. तो पण एक चंद्राचा एक वन ऑफ द फॅक्टर आहे. त्याचबरोबर अर्थात आपण मंगळ पण पाहतोच. आता हा गुरु शुक्र जर हा सर शूरांश मध्ये आहे. शूरांश फार रेअरली पाहायला मिळतं. नवमांशमध्ये फक्त याच ठिकाणी आश्लेषा ह्याच्यामध्येच हा शूरांश भेटतो. आणि लग्न आश्लेषामध्ये आहे, चंद्र सुद्धा आश्लेषामध्ये आहे, आणि रवी मृग नक्षत्रात आहे, तो चंडांश मध्ये आहे, आणि मंगळ जो आहे तो चित्रा, आणि राहू अश्विनी नक्षत्रात. तर ही जी नक्षत्र आहे ही मेडिकल फील्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय पूरक आहेत. दशमात असलेला राहू हा अश्विनी नक्षत्रात आहे, आणि अश्विनी नक्षत्र मेडिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच चांगले रिझल्ट देतो. सो दशमातला मंगळाची राशी आणि त्याच्यातला हा राहू, सो या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना ते खूप चांगलं आहे. आता राहिला प्रश्न त्यांच्या वैवाहिक जीवनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सर इथेच तो ऍक्सिस येतो की 4-10 मध्ये शुभ ग्रह जरी असले तरी रिस्पॉन्सिबिलिटी, आणि या पॉईंट ऑफ व्ह्यू मागे तुम्ही सांगितलं होतं की 4-10चा ऍक्सिस असेल तर त्या काही म्हणजे शुभ ग्रह जरी असले तरी त्याचा पण विचार करावा लागतो. त्याचबरोबर 1-7 हा जो इक्वेटरचा ऍक्सिस आहे तर त्याच्यामध्ये इथेच आपल्याला दिसतंय सर की सप्तमामध्ये, म्हणजे जर आपण निसर्ग कुंडलीप्रमाणे जरी मांडलं तरी तुळेमधला केतू हा सप्तम स्थानामध्ये येतो. सो इथे केतू तुळेमध्ये, म्हणजे इथे वैवाहिक सौख्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय रिझल्ट असेल हे आपल्याला इथे दिसतच आहे, म्हणजे त्यासाठी त्यांची उणीव आहे. त्याचबरोबर सर चंद्राचा सप्तमेश, लग्नाचा सप्तमेश आणि शुक्राचा सुद्धा सप्तमेश हे तिन्ही फॅक्टर शनीचेच आलेले आहे, आणि हा शनी मंगळ दृष्ट आहे. सो इथे तो तर हे होतच. आणि अष्टक वर्गाप्रमाणे देखील या सप्तम स्थानाला आणि वेळ स्थानाला कमी मार्क्स, सप्तम स्थानाला 21 मार्क्स, हे सगळ्यात कमी मार्क्स इथे आलेत. मगाशी कुबल मॅडम पण म्हटलं ते पण अगदी बरोबर की इथे शुक्राला फक्त 2 मार्क्स आहेत आणि वेळ स्थानात पण 2 मार्क्स आहेत. सो साहजिकच आहे की त्या पॉईंट ऑफ व्ह्यू
हे सुख त्यांच्या नशिबात नाहीच आहे. आणि पुन्हा जर आपण मुलाच्या संततीच्या पॉईंट ऑफ पण जर विचार केला तर मगाशी गीता मॅडमनी पण सांगितलंच आपल्याला की गुरु शुक्राच्या ह्याच्याबद्दल. गुरु शुक्र काही पॉईंट ऑफ निश्चितच तुम्हाला खूप चांगली फळे देतात, पण काही गोष्टी तिथे विचार करण्यासारखी असतात. ती म्हणजे हिडन अशी काही गोष्टी असतात की ती आपल्याला पाहता आली पाहिजे. तर त्याप्रमाणेच आहे, कारण हा पंचमेश जो रवी जो आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे बघलं तर तो रवी चंडांश मध्ये, म्हणजे मेडिकलसाठी तो काहीतरी चांगलं फळ दिलं, पण इथे या पॉईंट ऑफ पण काही गोष्टी ह्या त्रासदायक ठरतात आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ विचार केला तर. आता ही व्यक्ती याच्यामध्ये जॉबच करते, ह्या स्वतःचा हे नाही करत आहेत. खरं तर दशमात मेष राशी आहे, म्हणजे अग्नितत्वाची राशी आहे. मग इथं तो विचार एक असा येतो की त्यामध्ये त्यांनी स्वतःचा बिझनेस पण करू शकले असता, पण ह्याच्यामध्ये अष्टम स्थानामध्ये अष्टक वर्गाप्रमाणे षष्ठ स्थानामध्ये 33 मार्क आहे, तिथे सुद्धा अग्नितत्वाची धनुराशीच आहे. आणि म्हणजे त्या ठिकाणी तिथे जरी ते मार्क्स जरी असले तरी हा षष्ठेश गुरु जो आहे तो लग्नी आहे. म्हणजे तो एक हॉस्पिटलशी संबंध, मेडिकलच्या पॉईंट ऑफ विचार करताना षष्ठ, अष्ट आणि व्ययस्थान या तिन्हीचा एक विचार करतो आपण. सो इथे जर ते पाहिलं तर त्यासाठी देखील ती उत्तरं मिळतात. त्याच्यानंतर त्या आवाज सर्जनच आहे. सो मंगळ हा हॅलो. सिंह नवमांशी आहे. हा, आणि हा अष्टमाच्या अष्टमात आलेला आहे. हा एक फॅक्टर. शिवाय तो बुधाच्या राशीत, बुध म्हणजे फिंगरवर आपला येतो, हात आपला दाखवतो. आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर बुध हा पराक्रमाशी संबंधित आहे. बुधाच्याच राशीत आहे, त्याला उत्तम नवमांश आहे. सो त्या पॉईंट ऑफ त्यांना तो चांगलंच फळ देतो, कारण मंगळ परत चित्रा नक्षत्रात आहे. म्हणजे सर्जनच्या पॉईंट ऑफ या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या ठरल्यात. आता ह्या जॉब करतात हे जे मी म्हंटल, जर निसर्ग कुंडलीप्रमाणे पाहिलं तर व्ययस्थानामध्ये मीन राशी येते आणि मीनेचा शनी व्ययस्थानात आहे. त्यामुळे त्यांचा संबंध हा हॉस्पिटलच्या ह्याच्याशी, नोकरीच्या ह्याच्याने एक तो मला जाणवतो, कारण षष्ठात मंगळ येतो आणि मंगळ शनी समसप्तक जरी असले तरी हॉस्पिटलच्या पॉईंट ऑफ हा एक पूरक ठरतो. सो त्याप्रमाणे असं मला हे उत्तर अशी ह्याच्यामध्ये भेटले सर. थँक्यू सर. थँक्यू. कसं असतं मॅडम, काही वेळेला ना, आता जसं ही व्यक्ती जी आहे हिने विचार केला असता तर कमीत कमी मी तुम्हाला सांगतो वर्षाला 3 कोटी रुपये पगार कुठेच गेला नसता. येस सर, ते कर्क रास आहे ना. म्हणून ते त्यामुळे अल्प याच्यामध्ये म्हणतात ठीक आहे, काय करायचे पैसे. आता आय एम 58, हाव लाव, आणि आत्ताच एवढी संपत्ती आहे तर ती कोणाला द्यायची. शेवटी त्यांचा विचार असा आहे की काय करायचं पैशाचं, सोशल लाईफ याच्यामध्ये. 3 कोटी रुपये मी तुम्हाला पगार सांगतो, हा इझी आहे. आणि एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे, वर्षाचा 3 कोटी म्हणतो. म्हणजे पैसे मिळतात, नाही मिळत असं नाही, पण मनुष्य नंतर पैशाला पण कंटाळतो की काय करायचे पैसे. आणि सुख स्थानात केतू आहे ना सर. सो केतू एक असं त्या कालावधीनंतर डिटॅचमेंट दाखवतो, त्यात तो मोक्ष त्रिकोणात आहे. सो हा पण फॅक्टर, त्यामुळे त्या अध्यात्माकडे पण वळला, कारण भाग्यामध्ये पण परत शनी आहे, परत तो मीनेचा शनी आहे. सो मीनेचा शनी पण या पॉईंट ऑफ व्ह्यू आध्यात्मिक आणि याच्यासाठी पण चांगला आहे. तोही एक फॅक्टर आहे. जसं तुम्ही अध्यात्मामध्ये गेला नाहीत ना तरी सुद्धा ती एक जाणीव असते माणसाला परमेश्वराची. बरोबर. ती परमेश्वराची जाणीव त्याला सांगतो की समाधान वृत्ती, ज्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण. तर ती समाधान वृत्ती कधी येतं, ज्यावेळेला प्लॅनेटरी पोझिशन चांगली असते त्यावेळेला मनुष्य कंटेन असतो, आणि गुरु हा कंटेन ठेवतो माणसाला. गुरुकडे अशी एक व्यवस्था आहे की तुम्हाला कंटेन, तुम्हाला कधी कमी पडू देत नाही. इव्हन मी तुम्हाला सांगतो मॅडम की चतुर्थावरती गुरुची दृष्टी असेल तर दृष्टीने सुद्धा कधी कमतरता येत नाही. हो बरोबर. असं आहे, गुरु ज्या स्थानात बसेल, ज्या स्थानावरती पाहिल त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच भरभराट ठरलेली आहे, कधी कमी येणार नाही. म्हणून कोणते ग्रह कुठल्या स्थानाला पाहतायत, मग तिथे विरोध वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आणखी कोणाला बोलायचं असेल तर अवश्य बोला. पोद्दार मॅडमने फार चांगले विश्लेषण केलेलं आहे. कुलकर्णी मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? थँक्यू सर. थँक्यू. पत्रिका समजून घ्या, तुमच्याकडे अनेक पत्रिका येतील. परत सांगतो मी तुम्हाला,
पत्रिका पॉझिटिव्ह मिळणं फार कठीण आहे हल्ली. कारण आपल्याकडे आत्ता येणाऱ्या पत्रिका ज्या आहेत ह्या साधारणतः 80, 82, 85, 88 ह्या सालानंतरच्या आहेत. आणि त्या दरम्यान बरेचसे प्रश्न उपस्थित झाले आहेत लोकांना. असं आहे. सर यहाँ पे मंगल भी राहु के दृष्टि में है ना, इसलिए सतत एक्टिव रहना वो भी पॉसिबल है ना. और मंगल वैसे भी पंचमेश भी है ना. मंगल की दृष्टि राहु के मुख में है, वो हाँ. आपकी बात एकदम परफेक्ट है. हाँ. इसीलिए इस जातक को ज्यादा कुछ नहीं चाहिए, जो है उसमें वो तसल्ली है. अभी देखिए मैडम कैसा है, बोरोली से प्रवास शुरू किया था. आपको मालूम है बोरोली में नाटक वाला लेन है, मालूम है? हाँ सर, हाँ मालूम है. वहाँ से उनका जन्म हुआ, तो हाँ. वहाँ से शुरू किया और पेडर रोड पर पहुँचे, मतलब नेपेंसी रोड. तो अभी सोचो बम्बई में ही इतना ग्रोथ हुआ है, तो वो गुरु लग्न में है और मंगल जो है राहु के मुंह में देख रहा है, इसीलिए उनकी प्रॉपर्टी भी जो है वो शायद किसको मिलेगी, आई डाउट. हाँ. आपकी बात पर बराबर है. एक रीजन ये भी हो सकता है ना सर, बच्चे के लिए कि राहु के मुख में मंगल है, तो ये भी एक प्रॉब्लम है, ऐसा बोल सकते हैं. यस हो सकता है. यस. और सर यहाँ पे उन्होंने अश्विनी नक्षत्र है, मगर अगर कृतिका नक्षत्र रहेगा तो भी सर्जरी के लिए अच्छा रहेगा ना. हाँ भी देखिए क्या है, नक्षत्र का जो एक्टिविटीज है वो हमारा प्लैनेट पोजीशन कौन से है, वो कौन सा ऑपरेशन. भी ऑपरेशन मतलब क्या है, देखिए कि अंदर की जो पेट के अंदर की, दिमाग के अंदर की, मुंह के अंदर की, तो इनसाइड जो ऑपरेशन होता है, तो हाँ. उसके लिए हमको राहु और मंगल ईदर प्लैनेट है. जो हमारे वेव्स है, पूरे रक्तवाहिनी है, वो पूरा मंगल के अंदर आती है. बूस्टिंग पावर है मंगल के अंदर आती है. और हमारा पूरा शरीर जैसे अंदर बाहर से जितना दिखता है उतना अंदर से भी क्रिटिकल है. आप देखेंगे तो कोई भी शरीर, कोई भी पशु का भी शरीर जो है अंदर से वेरी क्रिटिकल है. वो भगवान ही जाने कि कैसे बनाया होगा. बराबर सर. अगर हम शरीर के बारे में बात करेंगे तो हमारा शरीर बाहर से जो दिखता है उससे भी क्रिटिकल अंदर से है. बराबर सर. हाँ, क्योंकि अंदर क्या क्या छुपा है. अगदी खरंय. हो सर, खरंय. हाँ दामले मॅडम. सर बरोबर आहे तुमचं, कारण मी आता माझ्या वडिलांमुळे सगळं हे पाहिलं ना दवाखान्याचं, तेव्हा मला कळलं हे. म्हणून शरीराच्या आतील जी परिस्थिती आहे ना ती अतिशय कठीण असते. म्हणून सगळं आपल्याकडे पहिलंच सांगितलेलं आहे की हेल्थ इज वेल्थ. आणि तो जो फंक्शनिंग पार्ट आहे, तो फंक्शनिंग इट इज डिपेंड अपॉन द गॉड. तोच फंक्शन करतो. आखिरी सांस तक इंसान का जीना है और वो जीता है तब भी सांस लेता है. जब सांस रुक जाती है तो सब कुछ खत्म हो जाता है. तो इसीलिए हमारा जो सांस है, ऑक्सीजन है, वो गुरु ग्रह के ऊपर आधारित है. बाकी कोई भी मददगार नहीं है. ऑक्सीजन बिलोंग टू द जुपिटर. अगर ऑक्सीजन नहीं होगा खत्म. बराबर सर. इसीलिए इंसान जब हवा में चले जाता है, एक लेवल तक ऑक्सीजन अवेलेबल है, उसके बाद में आउट. तो प्रोविजन करना पड़ता है ऑक्सीजन का. यस सर. तो थैंक यू. अगर ऑक्सीजन नहीं तो शरीर को कोई कीमत नहीं. इसीलिए कुंडली के अंदर अगर गुरु अच्छा नहीं तो कुंडली की कीमत नहीं, मतलब हमारे शरीर की कीमत नहीं. उसी तरह ऑक्सीजन बहुत महत्व है. श्वासाला फार महत्व आहे. शेवटचा श्वास माणसाच्या जीवनामध्ये कोण सोबत राहतोय, लक्षात घ्या. वाक्य फार महत्त्वाचं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य जगतो, म्हणजे श्वासच तुमचा शेवटपर्यंत राहतो, बाकी सगळे सोडून जातात. सच्ची बात आहे सर. मी तुम्हाला एकदम मोलाची माहिती देते. श्वास हा शेवटच्या घटकेपर्यंत आपल्या सोबत राहतो, म्हणून गुरु शेवटपर्यंत राहतो, बाकी सगळे निघून जातात. सगळे ऑर्गन्स. हा येस बोला. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे.
खरंय. सगळे ऑर्गन फेल होतील, पण श्वास हा थांबला की तुमचं सगळं फेल होणार. म्हणून गुरुग्रहाला अतिशय महत्त्व आहे, हे ज्योतिषशास्त्राच्या अनुसार मी तुम्हाला सांगतो. म्हणून त्या ठिकाणी त्याला महत्त्व दिलेलं आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे. देवानांच ऋषीनांच कांचनम सनिमम. कांचन म्हणजे सोन्यासारखा आहे तो, कळलं? म्हणून त्याला जीव म्हटलंय हा, गुरुला. जीवकारक, जीवकारक, बरोबर है. अगर जान ना हो तो क्या है? कुछ नहीं है. और जान जब चली जाती है तो जान आती नहीं है, ये भी ख्याल रखो. हा सर हो सचिन. सर, बरोबर आहे. म्हणून ह्या एकदम निरीच्छ झाल्यात नाही का सर? हो ना. काय? म्हणून ह्या एकदम निरीच्छ झाल्यात गाणं आहे, मेरी जा भूली. दुसरं गाणं आहे ना सर, एक जान चली जाए तो जिया नहीं जाए. हा, हा, असंच आहे मी सगळं. पण तेच म्हणणार होते की हे पण गाणं आहे की हो ना. जान चली जाए तो जिया नहीं. जान है तो जान. उर्दू लफ्ज आहेत, असं आहे. आणि जीव हा कर्क राशीकडे जातो, बघा तुम्ही. म्हणून कर्क राशीमध्ये गुरु उच्चित आहे. त्याला महत्त्व आहे. बऱ्याच आपल्या पूर्व आचार्यांनी कुंडलीचं जे काही ढाचा बनवला ना, त्यांनी फार विचारपूर्वक बनवलं आहे, फार विचार केला त्यांनी, असं आहे. बोला आता, तुम्ही बोला, तुमच्यासाठी वर्ग आहे. सर मी बोलू का? हा, बोला ना. हा सर, त्यांच्या लग्नी गुरु आहे आणि कर्क रास आहे, त्यामुळे त्या सेवाभावी वृत्ती त्यांच्यामध्ये आहेच. पण ते जो सर्जरीचा कारक शुक्र आहे तो पण तिथे आहे. त्यामुळे कसं झालं की त्यांची सर्जरीमध्ये त्या निपुण झाल्या. आणि शुक्र हा कसा चंद्राला शत्रू मानतो, चंद्र शुक्राला शत्रू मानत नाही. आणि तो शुक्र चंद्र या शत्रू ग्रहासोबत असल्यामुळे आणि त्याची दृष्टी सप्तम स्थानावर येते. शुक्र हा वैवाहिक संस्थेचा कारक असल्यामुळे तो तसं वैवाहिक सुख देऊ शकला नाही, असं मला वाटतं. हे बरोबर आहे का सर? बघा, गुरु शुक्राच्या युतीमध्ये मी तुम्हाला एक सिंपल वाक्य सांगतो. ज्याला वयाच्या अगोदर निवृत्ती वेतन घ्यायचं आहे ते गुरु शुक्राच्या युतीतलं आहे असं समजायचं. अर्ली रिटायरमेंट. बरोबर आहे सर. हे एका वाक्यामध्ये सर्व आलं. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी गुरु हा वानप्रस्थ आश्रमाकडे लवकर घेऊन जाणारा जर शुक्र असेल तर तो देवानांचे गुरु आहे. आणि हा इथे शुक्र जो आहे तो दुसऱ्यांचा गुरु आहे, कळलं का? तर मोक्ष त्रिकोण इकडे हे झालंय ना, म्हणजे काय हे असेल मीन रास आहे, कर्क रास आहे, त्या आणि त्यात धनुराशीचा लग्नी गुरु आहे. त्यामुळे मोक्ष त्रिकोणातला राशी किंवा ते ग्रह इथे जास्त ऍक्टिव्हेट झाले. त्यामुळे त्यांचं जास्त मोठा पैशाकडे नाहीये, समाजसेवेकडे आहे. आणि त्यांची दृष्टी सप्तम स्थान म्हणजे समाजाच रिलेटेड भावावर आहे. बघा, दैत्यांचा गुरु आणि देवांचा गुरु, शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे आणि गुरु हा देवांचा गुरु आहे. दोन गुरु एकत्र येतात, तो दैत्य आणि गुरु. तर तिथे त्यांना धन जे मिळालं ते दैत्यांकडून मिळाले. गुरुने त्यांना मान, सन्मान, ज्ञान, वागणं, धर्म हे सगळं दिलेलं आहे, कळलं का? असं आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही सांगता त्याप्रमाणे सुद्धा असंच आहे की गुरु हा कर्क लग्नाला लग्नी आलेला आहे. तो पंचमहापुरुष योग आहे आणि त्याच्यामुळे पंचमहापुरुष योगामध्ये लग्नेश लग्नात आहे तो आणखी बलवान झालेला आहे. चतुर्थेश लग्नात आहे आणखी बलवान झालेला आहे. म्हणजे तिथे तुम्ही बघितलं तर चतुर्थाधिपती
हा गुरुयुक्त आहे. नो डाऊट तिथे केतू आहे, तो त्या राशीत आहे, पण चतुर्थाधिपती हा गुरुयुक्त आहे. आणि 3 शुभग्रह हे एक पहिल्या स्थानामध्ये आल्यामुळे ते एक पॉझिटिव्ह घडलेलं आहे. 3 शुभग्रह फार कमी वेळेला तुम्हाला एकत्रित पाहता येतील. सर गजकेसरी योग पण होतो ना चंद्रगुरु, त्यांनी काही कमी नाही देत ना. गजकेसरी पण तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. ते गुरुचं महत्वच ते आहे, गुरुचं हेच आहे. हो हो. म्हणून वाचन करा, मनन करा, पत्रिका पहा, निरनिराळ्या पत्रिका पहा. हो सर. असं आहे. त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वाचार्य हुशार होते, त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. दुसरा भाग कसा आहे मॅडम सांगतो तुम्हाला मी. ज्या राशीत एखादा ग्रह उच्चीचा होतो ना, हो त्याचा अधिपती जर समजा नीचेचा असेल, जसं चंद्र वृश्चिकेचा हो असेल, हो तर त्यावेळेला त्याचं नीचपण पण नाहीसं होतं. हो. नाही ते मध्ये तुम्ही सांगितलं होतं ना. आणि त्या राशी पण बलवान होतात ना. म्हणजे गुरु उच्चेचा झाल्यामुळे धनुरास आणि मीन रास ही पण उच्चेच्या प्रमाणेच फळ देणार आहे ना. असं आहे. म्हणून बऱ्याचशा अँगलने तुम्हाला पत्रिका वाचता आली पाहिजे. हे नियम पाठ करा, नियम निश्चित करा. बरं, आता मग सर्वतोपद चक्र जे करंट अफेअर्सला मी नवीन ग्रुप बनवत नाही, सगळ्यांना यायचं आहे असं समजा. हो सर, आम्हाला यायचं. यस सर. हो सर. सर सर येणार का? हो सर. बरं, आता वेळ झालेला आहे, तर तुम्हाला आणखी काय बोलायचं असेल तर बोला. मग नंतर चव्हाण मॅडम समारोप करते. तर मी बोलू? हा बोला ना. तर मुख्य म्हणजे कर्केच्या गुरुनीच त्यांना ते भक्ती मार्गाकडे वळवलेलं आहे. बरोबर. म्हणजे विरक्ती गुरु आलेली शनी त्रिकोणी योगामुळे. हा, गुरु शनीचा त्रिकोणी योग आहे. हा गुरु शनीचा, बरोबर. आणि मुळातील तुम्हाला सांगतो मॅडम की GSB जे कम्युनिटी असतं ना, ती दिसायला फार सुंदर असते. जे सारस्वत असतात ना, ते गौड सारस्वत. तर लग्नी शुक्र आहे म्हणजे असणारच दिसायला सांग. प्रश्नच नाही. गुड पर्सनॅलिटी. आणि ते मूळचं जे GSB जे आहे ना, हे ब्लड काश्मीरचं आहे ओरिजिनल. ते हजारो वर्षापासून मग नंतर स्थलांतरित झालं त्याच्यामुळे. म्हणून तुम्ही जर पर्सनॅलिटी जर पाहायला गेलात ना, तुम्ही तुम्हाला एक लक्षात घ्या की जे लोक नदीच्या काठावरती जन्माला आले असतील, नदी तीरावर, त्यांचं सौंदर्य बघा, पुरुष असो का स्त्री असो. म्हणजे समुद्राच्या तीरावर आलेले असतात त्या लोकांचं वेगळं आहे, आणि पहाडी लोक असतात ते वेगळे आहे. पहाडी म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे या ठिकाणचे. असे सगळे प्रांत भिन्न भिन्न तऱ्हेच्या ठिकाणी तुम्हाला जे काही त्यांची पर्सनॅलिटी जी आहे ती तुम्हाला आढळून येते. म्हणून पंजाब प्रांत जे आहे त्यातील जे आडदांड लोक आहेत ते फार भिन्न आहेत. पूर्वी तिथे हरियाणा पण होतं, पंजाब पण होतं आणि हिमाचल प्रदेश पण होतं. मग नंतर ते वेगळे झाले आणि ते पाकिस्तानमध्ये पण होते. असं आहे. सर हा बोला बोला. तर एक क्लास गुरु आणि आता शनी आज कर्क नवमांशाला गेला आहे पूर्व भाद्रपदा. तर त्यावर एक क्लास घ्या ना सर. आता हे तुम्ही शिकताय, हाच तुमचा क्लास आहे मॅडम. तुम्हाला पूर्णपणे मोकळीक आहे. आता कर्क नवमाशामध्ये गेल्यानंतर काय आहे की आता शनी 28 नोव्हेंबरला मार्गी होण्याच्या तयारीमध्ये आहे, बरोबर आहे की नाही. आता त्यामध्ये तो मागे मागे जातोय. मंदगतीचा ग्रह आहे. कर्क नवमाशामध्ये गेला म्हणजे काय, तर राशीचा आरंभच कर्क नवमाशाशी आहे. मग तिथे तो रेंगाळणार
आणि त्याची मोशन जी आहे म्हणून तिथे त्याची मोशन तुम्हाला कमी आढळेल आणि म्हणून तो हळूहळू मागे जातोय. नंतर तो रिस्टार्ट होईल त्यावेळेला सगळं कव्हर करेल. शनीचा असं नियम आहे मॅडम की खोया हुआ चीज ब्याज के साथ में वसूल करेगा, हे ख्याल रखना. जे हरवलंय ना किंवा जे गमावलेलं आहे ना ते व्याजासहित बाहेर काढतो असं. येस सर, बरोबर आहे. का हो? सगळं बॅकअप परत घेता सर. सगळं सगळं गेलेलं पुन्हा मिळवण्याची क्षमता असते आणि ते शांतपणे. अगदी बरोबर आहे. द प्लॅनेट कॅरेक्टर्स यू शुड नो. येस सर. तुमचं काय मत आहे? तर मग आता यांच्या पत्रिकेत शनीवरून शनी जाणार तर ह्यांना काही त्रास होऊ शकतो का? नाही, त्रास होता काय गमत आहे, वय आहे मॅडम. बघा, आफ्टर ऑल एज तर तिथे आहेच, त्यात काही वाद नाही. त्याला वयाला तुम्ही थांबवू शकत नाही. बरोबर. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जरा म्हणजे चेंज ऑफ द पर्सनॅलिटी, ते आहेच. त्याच्यामुळे तिथे शनीवरून शनी जाणार आहे. आता कसं आहे बघा, जो मनुष्य पैशाला लोभी नाही, त्यागी आहे आणि एवढे पैसे आहेत, त्याचं काय करायचं आहे? काय करायचं म्हणजे काम केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा उपाशी म्हणणार नाही, हलाखीची स्थिती येणार नाही. हा, त्याच्यामध्ये कसं असतं, काही लोक जी भरडली जातात ना मॅडम, तर ती युद्ध होतात. आता बरेचसे जे युद्ध झालेत, काही आता युक्रेन सारखा देश, पैसे असून सुद्धा उपयोग नाही आहे. बरोबर. युद्ध हा एकदम परिस्थिती खराब करणारा भाग आहे. आता अमेरिका एवढी श्रीमंत, लोक पळा पळा, कुठे पळा तर अमेरिकेत पळा. अरे झालंय काय शेवटी? आता त्यांनी कंपल्सरी ले ऑफ आणला. ले ऑफ 19 साली पण आला होता, नो डाऊट, पण 8 दिवसासाठी होता. त्यांच्याकडे ही स्थिती न कायम. बँकिंगमध्ये अमेरिकेचा विश्वास बिलकुल नाही. अमेरिका सगळ्यात पहिली फ्रॉड बँक आहे. फ्रॉड आले कुठून? तर अमेरिकेतून आले. फ्रॉड कसे करायचे हे अमेरिकेतून आले, कारण फायनान्समधून ते लोक अतिशय हे आहेत, फार वेगळे आहेत. त्यांचं युद्धावरती जास्ती म्हणून त्यांच्याकडे डिफेन्स मिनिस्ट्री नाही आहे, वॉर मिनिस्ट्री आहे. आणि जगाला युद्ध करायला लावतात मुद्दाम, काही ना काहीतरी तळ बनवतात, इकडे हे बनव, वायू तळ, अमुक तळ, अमुक तळ, सगळं असंच आहे. बोला चव्हाण मॅडम, आता तुम्ही अभिप्राय द्या. हळदणकर मॅडम देतील, मग कोमल मॅडम समारोप करतील. हो सर. आता हे पत्रिका वाचनचा जो काही विषय चालू आहे तो सगळ्यांना खरंच खूपच उपयोगाचा दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही जे जे खूप शिकवलं आहे त्या सर्वाचा ज्ञानाचा उपयोग पण याच्यामध्ये मिळतो. त्याच्यामुळे विचार कसा करावा हे कळतं. सर्वांचा आत्मविश्वास पण आपोआप वाढत आहे. तर त्याच्यामुळे तुमचे खरंच खूप आभार मानले पाहिजे ह्याच्यासाठी. थँक्यू सर. थँक्यू. काय आता माझं पण काम आहे. माझं म्हणजे जीवन आता असं आहे ना, आखिरी सांस कहाँ तक है कुछ पता नहीं, जो है वो देखे जाना है. म्हणून तर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवतो, तुमच्या स्मरणात राहतील. तुमच्या ह्या विद्यार्थ्यांकडून पण आणखी उत्पत्ती होईल, ते आणखी कोणाला तरी शिकवतील, चर्चा करतील, भविष्य पाहतील. त्याच्यामध्ये राखून काय करणार, ठेवून काय करणार, उपयोगात येणारच नाही. तर मुख्य म्हणजे एकदा पत्रिका हातात आली तर कसं बघायचं ह्याचा दृष्टिकोन फार चांगला तुमच्याकडून शिकायला मिळाला. पटकन लक्षात येत काही गोष्टी. हा, आणि पत्रिकेसोबत तुम्ही इतरही कनेक्टेड गोष्टी जे सांगता ना, त्यामुळे आमचा पण विचार असे प्रगल्भ फक्त तेवढं लिमिटेड न राहता आम्हाला पण कळतं की आपण कसा अजून बाकीच्या गोष्टींच्या ह्याच्या अनुषंगाने बघायला पाहिजे. तुम्ही इतरही गोष्टी कनेक्टेड सांगता किंवा बाकीच्या गोष्टी सांगता, त्यामुळे अजून म्हणजे ते शिकण्याची अजून हे आवड होते, वृद्धिंगत होते. त्यासाठी खूप धन्यवाद. आणि असं तुमच्यासारखं कोणी
म्हणजे निस्वार्थीपणाने आजकाल तरी कोणी करत नाही, कारण सगळं आजकाल व्यवहारिक झालेलं आहे. शिक्षण असू दे, काही असू दे, सेवा असू दे, इतर सगळ्याच गोष्टी या झाल्या पैशाच्या ह्याच्यावर. आणि तुम्ही एवढं निस्वार्थीपणाने आम्हाला ज्ञानचं जे दान देताय ते वाखाणण्यासारखं आहे सर. त्यासाठी खूप खूप कोटी धन्यवाद सर. आणि ह्याच्या पुढे पण काही क्लास वगैरे काही असतील ना सर, तर तुम्ही हे करत जावा, आम्ही इन आहोत. ठीक आहे. तर थँक्यू तुमच्या सर. ज्या टिप्स असतात ना, त्यामुळे ज्योतिषाचा विषयच इतका इंटरेस्टिंग झालेला आहे. खूप इंटरेस्टिंग करून शिकवलंय तुम्ही सर. आणि सगळ्या बऱ्याचशा अँगलनी शिकवलं मॅडम ना. हा तेच, पण त्यामुळे इतकं ते छान डोक्यात बसतं आणि तुमची जी उदाहरणं असतात ना त्यामुळे विसरत नाही या गोष्टी. मी लेट सरांचं जॉईन झाल्यामुळे मला एकदम खंत वाटते की मी उशिरा जॉईन झाले सरांच्या इकडे. पण ठीक आहे, काही नाही, आता बघूया पुढे. नाही, व्हिडिओ आहेत मॅडम, 634 व्हिडिओ आहेत, बघत राहा. नमस्कार हो सर. सर, मी पुष्कळ हो व्हिडिओ चालेल सर, थँक्यू सर. नमस्ते तुमची नमस्ते बोला. पेपरची ऍड पाहून मला आणखी खूप जास्त अभिमान वाटला तुमच्या विषयीचा, हा की तुम्ही सुरुवातीपासूनच फ्री क्लास घेता. मी पण अशाच यांची शिष्य आहे मग्गीरवार सरांची, की त्यांनी पण स्वतःच्या खिशातून खर्च करून कॉलेज चालवलं. तर हो त्याच्यामुळे ते ऍड पाहिल्यानंतर आणखी मला छान वाटलं. दरवेळेसचा क्लास मी काहीही करून अटेंड करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मिळतं. तर त्यामुळे जी तुमची देण्याची वृत्ती आहे त्याला सलाम. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते. तुमचं उच्च कोटीचं नॉलेज आणि ते पण तुम्ही इतकं डाऊन टू अर्थ असून आम्हाला सगळ्यांना इतकं व्यवस्थित शिकवतात आणि तेही काही मोबदला न घेता. म्हणजे तुम्ही तुमचा गुरु खूप चांगला करत आहात, म्हणजे पहिल्या मिनिटापासून जेव्हाचे शिकले तेव्हापासून. खूप ग्रेट जॉब आहे सर. खूप धन्यवाद आहे तुमचे, कोटी सर कोटी सर धन्यवाद. तुमचा मोक्ष त्रिकोण ऍक्टिव्हेट असेल आणि मे बी लग्नी गुरु आणि हे असतील, शनी नाही नाही असतील, जे तुम्हाला धर्माच्या ह्याच्याने वागायला हे करत असतील, प्रवृत्त करत असतील. कसं आहे मॅडम, की शेवटी शेवटच्या आयुष्यामध्ये गुरुग्रहच माणसाला, मी काय सांगितलं, श्वास हा महत्त्वाचा आहे. असं आहे, जीवकारक आहे ना तो. त्याच्यामुळे तिथे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काम करत राहायचं आणि चांगलं करायचं. काय त्याच्यामध्ये आता असं आहे की आपण जे काही शिकलो, भरपूर वेगवेगळ्या तऱ्हेचे विषय आपण शिकलेलो आहोत. आज जेमिनी आपण शिकलो, सूर्य सिद्धांत शिकलो, आणखी किती सर्वतोबद्ध चक्र शिकलो, वास्तू शिकलो, टॅरो शिकलो, आणखी भरपूर काही शिकलो. चालेल, हरिकृपा आहे, बाकी काही नाही. त्याला एकच नाव आहे, हरिकृपा. एनिवे, कुबल मॅडम तुम्ही समारोप करता का? तुम्हाला बोलायचं आहे तर बोलू द्या. बोलायचंय का कोणाला? राजनकर मॅडम हॅलो हॅलो, बोलताय का तुम्ही? हा, एक मिनिट बोलते फक्त. बोला 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 बोला. प्रथम सरांना नमस्कार करते, गीता मॅडमना नमस्कार, सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. खर तर आज इतक्या उत्स्फूर्त अभिप्राय आले की आणखी वेगळ्या अभिप्रायाची गरजच नाहीये. एक खूप छान सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टरची पत्रिका समोर आली आणि शनी मंगळ जरी पत्रिकेमध्ये असले तरी त्या शनी मंगळाने त्यांना एक चांगला जॉब देऊन त्या जॉबमध्ये तन मन अर्पण करून समाजाची सेवा करण्याची जी संधी दिली आणि ती संधी त्या आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहेत, हे ही पत्रिका दाखवते. म्हणजे कर्क राशी, कर्क लग्न आणि सेवाभावी वृत्ती, संवेदनशील मन, सुजान मन, उच्चेचा गुरु, चंद्र स्वग्रहीचा, हे सगळे गुण घेऊन जातक सज्ज आहे या कुंडलीमध्ये. आणि या सगळ्याचा परिपाक त्याच्या कर्तृत्वामध्ये दिसतोय. धनाची लालसा नाही, अध्यात्माकडे ओढ असणारी, गुरु शुक्र युती असल्यामुळे तुम्ही म्हणता तशा शब्द मला तुमचे खूप आवडले की अर्ली रिटायरमेंट. तर ह्या ह्या अशा वेगवेगळ्या गुणांना, वैगुण्याना सुद्धा गुणाचं रूप देऊन हे जातक सजलेलं आहे. तर ही ह्या पत्रिकेची एक जमेची बाजू आहे. चतुर्थातला केतू हा घरातलं सुख,
कमी दाखवतो किंवा त्यागी वृत्ती दाखवतो, तर हे जातक किती सुख असून सुद्धा त्या सुखामध्ये कोणत्या सुखाचा त्याग केला पाहिजे की त्याने आपलं सुख अधिक वाढेल, हे पाहण्याची जी वृत्ती आहे ती ह्याच्यामध्ये दिसते. आणि चव्हाण मॅडम म्हणाल्या तशा गुरु आणि शनी हा त्रिकोण भक्ती मार्गाकडे नेणारा तुम्हाला दिसतो. तर तेही म्हणजे असे बरेचसे गोष्टी आहेत की गुरु म्हणजे श्वास, गुरु हा शेवटपर्यंत श्वास देतो म्हणून बाकीचे ऑर्गन बंद पडले तर हे गुरु असेपर्यंत माणूस हा सजीवच धरला जातो आणि म्हणून तो जीवकारक गुरु. असे वेगवेगळ्या शब्दांच्या ह्याच्यातून पत्रिका खूप चांगली उलगडत गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने समजली सर. आणि आता इतके अभिप्राय छान छान यायला लागलेत की त्याने खरोखर समाधान वाटतंय आणि तुमचं उद्दिष्ट जास्तीत जास्त उच्च पातळीकडे जायला लागले याचंही खूप समाधान वाटतं सर. धन्यवाद. धन्यवाद. असं आहे मॅडम की आता तुम्ही म्हणालात ना, मी तुम्हाला सांगतो, तिरुपती अपार्टमेंटची जी फ्लॅटची कॉस्ट आहे ना ती मिनिमम 8 कोटी रुपये. अच्छा. त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आता एक व्यक्ती एकटी 8 कोटीच्या घरात राहते, त्याच्या पलीकडे काय पाहिजे? काय हवं? ते पण प्राईम लोकेशनला. म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून येतात. नशीब असतं. तुम्हाला सांगितलं की बोरवली नाटकवाला लेन पासून जन्माष्टमी सुरुवात केली आणि शेवट नेपेन्सी रोड, ह्याच्या पलीकडे काय असं आहे ना. तर पूर्ती आहे, त्याला आपण म्हणतो पूर्णपणे समाधान झालेलं आहे. बरं, आता कुबल मॅडम नमस्ते. सर करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता सगळेजण इतके छान छान बोलले त्यामुळं मला असं वाटत नाही काही मी बोलण्याची आवश्यकता आहे म्हणून. तर सर फक्त एवढंच म्हणेल की अतिशय उत्तम, म्हणजे काय शब्दच नाही आहेत, पण खूप छान क्लास झाला. सगळ्यांना चांगलं शिकायला मिळते. जसे जसे ते बोलतायत त्याच्यावरनं कळतंय की तुम्ही शिकवलेलं सगळेजण अगदी 100% आत्मसात करतायत. तर मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. धन्यवाद. कुबल मॅडम, थँक्यू. उद्या कुबल मॅडम बोला. बोला. उद्या कुबल मला मॅडमचा जरा क्लास प्लीज आहे. तारीख सांगता का प्लीज? सांगते. मी उशिरा आले आहो जरा एक हा 10 मिनिट. ठीक आहे. हा 13 जून 1967 हा सकाळी 9:49 जन्म आहे. जातक स्त्री आहे आणि मुंबई सबर्बन. हा ठीक, ओके. हा ठीक आहे. ओके, थँक्यू. वेलकम. उद्या मॅडम बुधगुराचा क्लास आहे ना.